तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणाचा गोडवा नेमका काय असतो हे या सगळ्या सुवासिनी ज्या आहेत त्या किती छान नटून थटून आलेल्या आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला बघायला मिळेल. सुवासिनीचं सगळं लेणं अंगावरती लेवून सगळ्याजणी आज संत तुकाराम महाराजांच्या आमच्या देहूच्या गावी आम्ही सगळ्याजणी सुवासिनीचा काय घेतोय, वौसा. आणि या वौशामध्ये काय काय असतं तर या वौशामध्ये आत्ताच्या या घडीला पिकणारी सगळी पिकं जी असतात ती सगळी पिकं घेऊन ही मंडळी या ठिकाणी, हे बघा आम्ही सगळ्याजणी सुवासिनी मंडळी म्हणजे आम्ही ह्या सगळ्या बायका मुली या ठिकाणी सगळ्या जमलेल्या आहोत आणि हे जे पिकलेलं पान या ठिकाणी बसलेलं दिसतंय हेच आम्हाला ऊर्जा देत असतं की आपला सण, आपला उत्सव, आपला धर्म हा आपणच पुढे घेऊन जायचा असतो आणि या सणांचं सौंदर्य टिकवण्याचं आपलंच काम आहे. आपल्याकडून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचं. आजी किती वय आहे तुमचं? वय किती? 70 असेल बापा, 70च्या वरी. 90. कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? उस्मानाबाद. उस्मानाबाद वरून आलाय इथे फक्त तुकाराम महाराजांच्या मंदिरात संक्रांत साजरी करायला. बघा उस्मानाबाद वरून या आजी 80-90च्या जवळ त्यांचं वय असेल आणि उस्मानाबादवरून अशी थोरवी आमच्या गावाची जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तिथे नांदे देव पांडुरंग. असं आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचं हे गाव जिथे भगवंत प्रत्यक्ष आपल्या भक्तासाठी प्रसन्न होऊन प्रकट झालाय. आणि अशा या देहू नगरीमध्ये ह्या सगळ्या सुवासिनी, इथलं महत्त्व वेगळंच असतं आणि आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे आपला नवरा सदैव अखंड शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत राहावा म्हणून हे सुवासिनीचं लेणं जे आहे ते लुटत असतात. एक वेगळंच महत्त्व आपल्या या सणाचं आहे आणि हा सणाचा गोडवा, हे सणाचं सौंदर्य असंच छोट्याशा स्टोरीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवा असं वाटलं. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी म्हणूया तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोला आणि गोड गोड राहा. छान आवाज आहे.